भूमिकन्या बाबा लक्ष्मी, हे वारं वेगळंच आहे बर का. बाबा आपण करायचं तरी काय? आत्ताच्या घडीला तरी एकच माणूस आहे जो या संकटातून गावाला वाचवू शकेल, आणि तो म्हणजे बाबा. पण सावकारीन बाई आपली मदत करते. त्या दिवशी कशा वागल्या त्या तुमच्याशी? नाहीतरी त्या आधीपासून डूक धरून येत आपल्यावर. आपण जरा हातचं राखून राहिलेलंच बरं. आता ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्याच काय मला सांगताय. त्या मायाशी कशा वागतात हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की त्या बी ह्याच गावच्या आहेत, आणि या घडीला तरी या गावावरचं संकट घालवायची ताकद त्यांच्याकडेच आहे. अहो पण बिन काही नाही. या गावासाठी त्यांच्याकडे साकडं घालावंच लागेल. वेगळं बोलून तर बघू. तुमचं सगळं करणं बिरणं फक्त गावासाठी, नाहीतर शेतीसाठी. पुढच्या पोराची काय हालत झाली ती बघा जरा. बिझनेस करायचंय मला, महेंद्र शेठ व्हायचंय. जमिनी विकल्या जाणार, गावचं शहर गाव होणार. हात पटापट चालले पाहिजे ना. आता तुझं लग्न होणार आहे आणि तिकडनं काही तक्रार नको की बहिणीला काही शिकवलं नाही म्हणून. चहा तर करता येत नाही तुला, आला मोठा मला शिकवणार. मोठ्यांशी असं बोलतात? हा, असं बोलतात? हेच तुझे संस्कार, हेच तुला शिकवलंय? असं बोलणार आहेस? आई आई बघ ना, माझा कान पिरगळतोय. मी काय? आणि मारतोय सुद्धा. मारतोय? खोटाडी, रडकी, शेमडी? मी शेमडी. हो तू शेमडी. हो तू घे. अरे भांडायला लहान. अगं काय करते? अरे लागेल ना मला. अगं ते गरम आहे. हो दे. तू वेडी आहे का? तुला लागेल ना मग बघा. सॉरी तारक्का, सॉरी. तुला लागलं तर नाही ना? हर्षवर्धन भैयाचा आता काय खरं नाही. हर्षवर्धन, अरे ही काय पकडापकडी खेळायची जागा आहे का? तारा अक्कांना लागलं असतं ना. मंगल, मी काय बोललीये का? नाही तारा अक्का, तो तुमचा पूजेचा तांब्या होता ना. असून दे, त्याला काय होतंय. तर घरात दंगामस्ती चालायचीच ना. हर्षवर्धनला समज माफ आहे. उद्या मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या त्याला. घोरपडे घराण्याचा डोलारा तोच सांभाळणार आहे. तारा अक्का ती क्यूट असतो. ए काय नाही करू शकली मला. यांचं बरं आहे राव. यांच्या जागी आम्ही असतो तर आमची झाली असती बिन पाण्यानं. इथं कुठं? हे मंदिर नाही, तारक्का घोरपड्यांचं घर आहे. तर कुठं घुसताय न विचारता? हा, तारक्कांना जरा भेटायचं होतं. तारक्कांना भेटायचं होतं. तारक्कांना कोण भेटणार हे तारक्का ठरवतायत, समोरचा माणूस नाही. काम काय काढलंय? हा, अच्छा, त्या शेतकऱ्याच्या 4 कांद्यासाठी माझ्या घरापर्यंत आलीस होय का तू? हा, एवढे आमच्या म्हशीला बी पुरत नाही काय? ते जरा वेगळं काम होतं आमचं. महत्वाचं काम होतं तारक्कांकडे.
थांब इथं. तारक्का, बाहेर तो बळी आलाय. बळी? हो, काहीतरी महत्वाचा इशू आहे म्हणतोय. क्या रे? तारक, आम्हाला समजलं की हायबत, याला आपल्या घरातले नियम सांग. जी. तारक्कांच्या पाया पडल्या बिगर आणि त्यांनी सांगितल्या बगर तोंड उचकटायचं नाही. ही कशाला आली इथं? बाबांना सोबत म्हणून आली. काय रे बळी, तुला कधीपासून लेकीच्या आधाराची गरज लागायला लागली? काय रे बळी, का पोरगा ऐकत नाही तर पोरीचा आधार घ्यावा लागतोय तुला? इतका दुबळा झालायस तू? तुला तुझा बाप इतका दुबळा वाटतोय होय? मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नसतंय. हे बापानं शिकवलं नाही वाटतं. तुझ्या बापाला चालत असेल, पण कारभारात बायांची लुडबुड आम्हाला चालत नाही. चल निघ बाहेर. लक्ष्मी, तू बाहेर जाऊन थांब. मी बोलून येतो तारक्काशी. तारक्का, मला कळलं की तुम्ही गावात कारखाने आणणार आहेत. मला हात जोडून विनंती करतो, असं नका करू. कारखाना आलं ना तर इथली सगळी शेती नासलो. जंगल, पाणी, समध्यांची वाट लागल. हे गाव पंढरीची सगळी सगळी घडीचीच कटून जाईल बघा. मी काय करावं काय करू नये हे मला सांगणारा तू कोण आहेस? तुला काय वाटलं तुझ्या गोड गोड बोलण्यानं मोठ्या सावकारावानी मला बी घोळा घेशील? नाही हो, त्यावेळेला बी जी परिस्थिती होती तीच मी थोरल्या सावकारांना सांगितली. गावकऱ्यांना जमिनी परत करण्याचा निर्णय थोरल्या सावकारांचा होता. त्यांनी गावाचं भलं केलं. तसंच तुम्ही बी. हाडाची सावकारी नाही म्या. तुमच्या भल्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेणारी नाही म्या. माझ्या नवऱ्याला नुकसानीत घातलंस. आमच्या जमिनी फूस लावून पळवल्यास. तुझ्यासारख्या माणसाला घरात बी उभं करता कामा नये. चल निघ. शेवटी गेल्यावर घरभर गोमूत्र शिपडून घ्या रे आणि घर शुद्ध करा. चल.
होतं ना मी, नका येऊ यांच्या दाराला म्हणून. कसला माझ ऐकूनच ठाऊक. सावकाराच्या दारात ना माणसांचा नुसता अपमानच होतो. तुम्हाला बी त्यांच्या पाया पडायला लागलं. नको नको ते ऐकून घ्यावं लागलं. तारा का काय रे बाळा? मिरच्याला गाव दाखवून आणतो. अरे जा ना मग, समजा गाव आपलंच आहे. जा. अगं गावाच्या भल्यासाठी एक प्रयत्न केला. चालतंय, बघू आता दुसरी काहीतरी वाट शोधायला पाहिजे. चल. अहो अहो उठा, अहो उठा. काय झालं? अहो व्हा, आता तरी जागे व्हा. काय झालं सांगशील का नाही? अहो काय झालंय काय? तुमचे ते आदरणीय फादर आणि तुमची लाडकी बहीण तिकडे सावकारीन बाईच्या घरी गेलेत. काय? पण कशाला? यांच्याकडे यांचं काय काम आहे? आता त्यांचं त्यांनाच माहिती. पण मी काय म्हणते, त्यांनी तिकडे जाऊन काही काड्या केल्या तर मग तुम्ही झालात महेंद्रचे महेंद्र शेठ. उभारला तुमचा बिझनेस, लागली तुम्हाला शहराची हवा. ए, कशाला माझ्या टाक टाइम सपन्यावर उठलीस? आ? कवा तरी शुभ बोल ग. कसं बोलणार? तुमची ती बहीण आणि तुमचे फादर गप्प बसतायत कुठं? एकीकडे बायको, दुसरीकडे बाबा आणि बहीण. नुसती कोंडी करून टाकली माझी सगळीकडनं. कुसुम, ए कुसुम, बसताय काय? शेठ व्हायचंय ना? काय झालंय ते जाऊन विचारा. शहरगावच्या हवेसाठी हे करणं जरुरी आहे. बाबा, काय गरज होती उगाच त्या सावकारणीकडे जायची? उठला का तू? तू झोपला होता ना? तुला कसं कळलं? ते कसंही कळू द्या हो. पोराचं सुख बघवत नाही ना तुम्हाला? एकतर स्वतः भांडवल द्यायचं नाही ना, आम्ही काय करायला लागलो की खोडा घालायचा. ए बाबा, आम्ही गेलतो सावकारणीकडे. तिने सांगितलं काय बी मदत करू शकत नाही म्हणून. बाबा हो पाणी. लक्ष्मी, लय मोठा प्रोजेक्ट आहे. तुमच्या सांगण्याने थांबत नसतोय तो. आता माझ्या बिझनेसचा टॉक टाइम एकदम डबल, बोनस सकट. आता तुमच्या मनासारखं नाही, माझ्या मनासारखं होणार आहे. लक्ष्मी, बैसन थोडं खाऊन घे ना. सकाळपासून काहीच नाही खाल्लं तू. नको आई, भूक नाही. कॉलेजला जायला उशीर होतोय, मी येते. अगं ऐक ना, मला दे. रात्री काय जेवलो नाही मी, भूक लागली. कारखाना येणार असल्याची बातमी त्या बाळाच्या कानापातूर गेलीच कशी? अभि तेच कळना झालं तारा का. मी कुणालाच काही बोललो नाही. अरे मग त्याला काय सपान पडलं का काय? मूर्खपणा करायचा वर कानावर हात ठेवायचे. एक साधी गोष्ट घराच्या चार भिंतीच्या ठेवता आली नाही वय, अशाने सांभाळणार वय तारा का घोरपड्याचा वारसा? तुझ्याशी बोलण्याचा काय अर्थच नाही. येंधळ कुठलं. रिचा, इथून जिथपर्यंत तुझी नजर जाते तिथपर्यंत ती सगळी जमीन आपली आहे. इतकी प्रॉपर्टी, लाईफ सेट होणार आहे माझी. वाव यार, अमेझिंग. मी घोरपडे सुपर रिच आहात. खरं तर ना, इकडे एखादा फार्म हाऊस बांधायला हवा. हो, इथे एखादं फार्म हाऊस असायलाच हवं. तुम्हा शहरातल्या लोकांना सुपीक जमीन बघवत नाही का? तुम्ही येता पैशाच्या जोरावर नाही ती स्वप्न दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी घेता. स्वतःची घरं बांधता आणि त्यांना रस्त्यावरती आणता. आयुष्य उद्ध्वस्त करता तुम्ही त्यांचं. कोण समजता कोण हो तुम्ही स्वतःला? तुमच्या लेखी माणसांची काहीच किंमत नाही, ह्यातच समाधान मिळतं ना तुम्हा श्रीमंत लोकांना. ओ हॅलो, तुला माहिती तरी का तू कुणाला बोलतीयस ते? कोणी पण असू देत, मला नाही फरक पडत. माझ्यासाठी हे फक्त शहरातून आलेलं स्वार्थी बुजगावणं आहे.
बुजगावणं म्हणजे? स्केअरक्रो. स्टॉप इट. फार बोलतीयस तू. आणि तू का ऐकून घेतोयस? बोलायला तोंड कुठं असतं अशा लोकांकडे? अशा लोकांना म्हणजे? हे यू, तुला माहिती तरी आहे का तू कोणाशी बोलतेस ते? हा कोण आहे? रिचा, काही गरज नाहीये माझी ओळख सांगण्याची. सांगून काही फरकही नाही पडणार आहे. बोलून चालून जमीन खाऊ लोक तुम्ही. पैसे द्या आणि जमीन घ्या, एवढाच हेतू असतो तुमचा आणि त्या घोरपड्यांचा. हो का? मग चांगलंच आहे. मी पण इथे जमीनच बघायला आलो होतो. अजूनही हवी तशी जमीन मिळाली नाहीये, पण नक्की मिळेल. आणि हो, तू ज्या घोरपडे मंडळीबद्दल बोलतेस त्यांना मी आत्ताच भेटून आलो. तसे वाईट लोक नाही आहेत ती. अरे, म्हणजे त्यांचं खरं रूप अजून तुम्हाला कळलेलं नाहीये. जाऊ द्या, स्वार्थाचा चष्मा घातलेल्यांना स्वतःच्या फायद्याशिवाय दुसरं काय दिसणार म्हणून. एक मिनिट थांब. तुझ्या मते घोरपडे वाईट काय? ते वाईट आहेत तसं तुला का वाटतं? भेटलाय ना तुम्ही त्यांना, मग कळेलच लवकर. एका भेटीत थोडीच माणूस कळतं. असो, थांबलाय कुठे? मी ताराकाकडे, म्हणजे मी घोरपड्यांकडे थांबलोय. त्यांचा गेस्ट आहे मी. राहून राहून त्याच घरात राहायचं होतं, दुसरं घर भेटलं नाही तुम्हाला. गावात म्हटलं असतात ना कोणाला पण की 2-4 दिवस राहायचंय, तर कोणी राहून दिलं असतं. पण कुठे राहिलात? त्या घोरपड्यांच्या घरी. हो, पण त्यात प्रॉब्लेम काय? आलायत ना, मी येईल की अनुभव हळूहळू. हर्ष, तू सांगितलं का नाही तिला की तू तारक्काचाच नातू आहेस म्हणून? जर मी तिला सांगितलं असतं की मी तारक्काचा नातू आहे, तर घोरपड्यांविषयी तिच्या मनात काय गैरसमज आहे हे मला कसं कळलं असतं? मला ना तुझे लॉजिकच कळत नाहीत. सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळायची गरज नसते. वा, हेही बाउन्सरच होतं. चल, तुला आमची नदीकाठची जमीन दाखवतो, तुला आवडेल. हर्षवर्धन सावकार, मला सांगा, तुम्ही करोडपती आहात का अरबपती? चल आता. मला एक जास्त झालेली, पण माझी जबाबदारी तुझ्यावर होती ना. तुम्ही कधी कोणाचं काही ऐकता का? हा, इथं आमची मापा काढण्यापेक्षा सौतावर ताबा ठेवायला हवा. जरा पोटात गेली की नुसती बघ 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 बघ, हेच भान राहत नाही तुम्हाला. हा, आता मी तुमचा होणारा दाजी आहे हे बी ध्यानात नाही ना तुमच्या. हा दारूमुळे अख्खा विषय झालाय. कुठनं त्या बळीला वास गेला आणि तारक्का समोर येऊन ओकलाय. आतापर्यंत अख्ख्या गावात विषय केला असेल त्या. तारक्का, तारक्का, नाव कळालं. भूषण. भूषण, भया अभ्यास आहे का? सूड आहे हा. इथं असाइनमेंट आणि हे कम्प्लीट करायलाच मला दिस पुरायचा नाही. मी सिरियल कधी बघायचं मग? अय लक्ष्मी, तुझ्याशी बोलतेय मी. लक्ष कुठं आहे ग तुझा? मगाशी वर्गात पण नुसती घुम्यासारखी बसली होती. काय नाही, माझ्या डोळ्यात गंगा जमुना कशाला वाहतायत आज? अगं, माती गेली असेल. बरं, ते बुजगावनं भेटलं होतं रस्त्यात. कोण? तो हिरो होय? मग त्या हिरोला चांगलं झाडून आले मी. मग त्याला झाडून आली तर तुझ्या डोळ्यात कशाला पाणी यायला पाहिजे? काय बोललाय का तुला तो? अगं नाही, उलट ऐकून घेतलं मुकट्याने. माझंच चुकलं.
वड्याचं तेल वांग्यावर काढून आले मी. म्हणजे अगं सावकारीनबाईचा सगळा राग काढला मी त्याच्यावर. बिचार, म्हणजे बरंच झालं निघलं ते. म्हणजे आता तरी वटणीवर येईन ते बुजगावून. हे असलं काही होत नसतं. लई कोडगी असतात त्याचे लोक. यांना तू काही बोल किती बोल काही फरक नाही पडत. यांना फक्त यांचा फायदा दिसतो. आता पण मी जशीत गावची जमीन बघत होता. हा, आता जमिनी बघण्यापासून कोण कोणाला रोखणार ना. हो, पण आपल्या गावच्या जमिनी घ्यायला येणाऱ्यांवर धाक बसेल असं काहीतरी करूच शकतो ना. होय लक्ष्मी, आता काही नवीन शिस्त डोक्यात? एक आयडिया आहे. हे बाई, तुझ्या आयडियाला डेंजर असतात, त्या तुझ्यापाशीच ठेव. काही होत नाही ग. आणि असं नाही केलं ना तर यांना अद्दल पण नाही घडायची. बुजगावण्या, तुला आता बघच कशी अद्दल घडवते.